शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांची जन्मभूमी तसेच दक्षिण काशी म्हणून ख्याती पावलेल्या पैठण नगर परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी पल्लवी आंबोरे यांनी शहरातील यात्रा मैदानात खाजगी जागेत सुरू असलेल्या बेकायदेशीर वाहनतळांवर थेट धडाकेबाज कारवाई करून ते बंद करण्याचे आदेश दिले होते। मात्र या कारवाईनंतर 4-5 दिवस उलटत नाही तोच पुन्हा बेकायदेशीर वाहनतळे सुरू करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली। बेकायदेशीर वाहनतळधारक गुंडशाही करत तसेच मुख्याधिकारी आंबोरे यांचे आदेश पायदळी तुडवत सर्रास भाविक भक्तांची लूट करत असल्याने वारकरी संप्रदायात संताप व्यक्त केला जात आहे। संत एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून वारकरी व भाविक भक्त पैठणला येतात। तसेच दक्षिण काशी असलेल्या पैठण शहराच्या गोदाकाठी मृतकांची दशक्रिया विधी करण्यासाठी असंख्य दुःखीजन शहरात येतात। मात्र पैठणच्या यात्रा मैदानातील शासनाने आरक्षित केलेल्या खाजगी जागेत बेकायदेशीर वाहनतळे सुरू करून भाविक भक्तांसह दशक्रिया विधीसाठी येणाऱ्यांची वाहनतळाच्या नावाखाली सर्रास लूट सुरू करण्यात आली। तीर्थक्षेत्र समजल्या जाणाऱ्या पैठण शहरात येणाऱ्या भाविक भक्त आणि दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या वाहनधारकांकडून कुठलीही पार्किंग आकारणी करण्यात येऊ नये याबाबत तालुक्याचे लोकप्रिय आमदार विलासबापू भुमरे यांच्याकडे नवनिर्वाचित नगरसेवकांसह संत महंतांनी मागणी केली होती। या अनुषंगाने पैठण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी आंबोरे यांनी थेट दिनांक 2 फेब्रुवारी घटनास्थळी जाऊन वसुलीच्या पावत्या जप्त करत वाहनतळे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते। याबाबत करण्यात आलेल्या या धडाकेबाज कारवाईबाबत संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये 3 फेब्रुवारी रोजी बातमी प्रकाशित करण्यात आली। मुख्याधिकारी आंबोरे यांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले। कारवाईचे धग सरसताच संबंधित वाहनतळधारकांनी मुख्याधिकारी पल्लवी आंबोरे यांचे आदेश पायदळी तुडवत पुन्हा पार्किंगच्या नावावर भाविक भक्त आणि दशक्रिया विधीसाठी आलेल्या वाहनधारकांची आर्थिक लूट सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संबंधित बेकायदेशीर वाहनतळधारकांनी राज्य शासन, स्थानिक नगर परिषद, स्थानिक तहसील कार्यालय आणि स्थानिक पोलीस स्टेशनकडून कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे समजते। पैठणच्या यात्रा मैदानात ज्या खाजगी जागेत वाहनतळाच्या माध्यमातून बेकायदेशीर पार्किंग वसुली केली जात आहे ती जागा मुळात शासनाने आरक्षित केलेली जागा आहे। इतकेच नव्हे तर खाजगी जागेत कुठलीही कर आकारणी करू नये असा राज्य शासनाचा आदेश असताना पैठण शहरात हा गैरप्रकार अनेक वर्षापासून सुरू असल्याचे निदर्शनास आले हे येथे नमूद करणे आवश्यक वाटते। तालुक्याचे आमदार विलासबापू भुमरे यांनी या प्रकरणात लक्ष घालावे तसेच भाविकांची लूट थांबवावी जेणेकरून वैभवशाली पैठण शहराची प्रतिमा मलिन होणार नाही। भविष्यात पैठण शहरात कुठल्याही वाहनतळधारकांना परवानगी देण्यात येऊ नये अशी जोरदार मागणी संत महंत भाविक भक्तांकडून केली जात आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।